विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या लेक्चर मध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा वर्ग समीकरणे हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. बघा, हा जो चॅप्टर आहे हा परीक्षेला 12 मार्कांसाठी विचारला जातो आणि हा एकटा चॅप्टर जरी तुम्ही केलं तर 40 पैकी 12 मार्काचं या चॅप्टर मधून तुम्हाला पेपरसाठी येणार आहे. ओके, मग हा जो चॅप्टर आहे आज आपण बेसिक पासून बघणार आहोत. ओके, सर्वप्रथम आपण बघणार आहोत की त्याचं सामान्य रूप काय असते. ओके, एखादं जर वर्ग समीकरण तुम्हाला ओळखायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला त्याचं सामान्य रूप माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय बघा, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे झालं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. ओके, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. जर तुम्हाला पेपरमध्ये एका मार्कासाठी एमसीक्यू विचारला की वर्ग समीकरणाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते, तर त्या ठिकाणी तुम्ही बघायचंय ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 कोणत्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, ते तुमचं उत्तर असणार आहे. फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो ए असतो याची व्हॅल्यू कधी 0 नाही पाहिजे, म्हणजे ए ची व्हॅल्यू 0 कधीच नसते. ओके, ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे ए 0 नाही पाहिजे. जर ए 0 असेल तर ते समीकरण वर्ग समीकरण नसणार आहे. ओके, त्याची डेफिनेशन काय आहे बघा, व्याख्या. ज्या वर्ग समीकरणामध्ये म्हणजे ज्या समीकरणामध्ये एक चल आहे. ओके, ज्या समीकरणामध्ये एक चल आहे आणि त्या चलाचा घातांक 2 आहे. बघा, ज्या समीकरणामध्ये एक चल आहे आणि चलाचा सगळ्यात मोठा घातांक 2 पाहिजे, 2 पेक्षा कमी नाही आणि 2 पेक्षा जास्त नाही, घातांक डायरेक्टली 2 पाहिजे. जर एक चल आहे आणि चलाचा घातांक 2 आहे तर ते आपलं वर्ग समीकरण असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी अनेकशे वर्ग समीकरण आपण घेऊया. 3x चा वर्ग अधिक 2x अधिक 3 बरोबर 0. ओके, हा जर x बघितला तुम्ही तर x हे एक चल आहे. ओके, चल कोणते कोणते असू शकतात, तर बघा स्मॉल ए पासून म्हणजे लहान ए पासून लहान झेड पर्यंत, म्हणजे स्मॉल ए पासून स्मॉल झेड पर्यंत आपल्याकडे 26 अल्फाबेट्स आहे. ओके, म्हणजे आपण 26 चल वापरू शकतो. ओके, त्यापैकी या ठिकाणी एक्स चा युज केलाय आणि जास्त करून एक्स चा यूज या ठिकाणी केलेला आहे. ओके, 3x चा वर्ग 2x अधिक 3 बरोबर 0. जर आपल्याला ओळखायचं असेल हे वर्ग समीकरण आहे का, सर्वप्रथम आपण बघायचे की त्याच्यामध्ये चल किती आहेत. ओके, तर बघा त्या ठिकाणी एक्स आणि एक्स असं एकच चल युज केलंय. ओके, दोनदा चल युज केलंय एकच. ओके, एक्स नावाचं. आणि त्याचं जर पॉवर तुम्ही बघितलं तर बघा, पॉवर म्हणजे घातांक. ओके, घातांक 2 आहे. मग आपली डेफिनेशन काय सांगते, एक चल पाहिजे घातांक 2 पाहिजे. या ठिकाणी एक्स नावाचं एक चल आहे आणि त्याचा घातांक 2 आहे, म्हणजे हे जे वर्ग समीकरण आहे. ओके, म्हणजे हे जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण आहे. ओके, पुढे जर आपण गेलो नंबर 2, तर बघा हे 1 नंबर 2 नंबर घेऊया. ओके, 3x अधिक 2 बरोबर 0. आता सपोज आपल्याला ओळखायचं आहे की हे जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण आहे का, मग आपण कसं ओळखणार आहे, तर सगळ्यात पहिलं बघायचं त्याच्यामध्ये चल किती आहेत. ओके, तर बघा चल किती आहेत, तर चल एक आहे म्हणजे कंडिशन 1 सॅटिस्फाय झाली. ओके, म्हणजे पहिली कंडिशन तर लागू झाली की त्याच्यामध्ये एक चल आहे, पण त्या चलाचा घातांक 2 आहे की 1 चेक करायचं. ओके, तर हा जो एक्स आहे याचा घातांक या ठिकाणी 1 आहे आणि डेफिनेशन आपल्याला सांगते की चलाचा घातांक 2 पाहिजे, म्हणजे या चलाचा घातांक 1 आहे, चल 1 आहे पण चलाचा घातांक देखील 1 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नसणार आहे. ओके, अजून एक घेतो बघा नंबर 3. ओके, 3y चा वर्ग अधिक 3 बरोबर 0. ओके, 3y चा वर्ग अधिक 3 बरोबर 0. या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बघा y चा वर्ग, y हे एक चल आहे, स्मॉल ए पासून स्मॉल झेड पर्यंत आपल्याकडे 26 अल्फाबेट्स आहे, त्यापैकी आपण y त्या ठिकाणी युज केलंय. ओके, मग जर y आपण त्या ठिकाणी वापरलंय तर y चा घातांक बघा, आता एक चल तर झालं y नावाचं, त्या y चा घातांक किती आहे बघा 2. ओके, म्हणजे चल सुद्धा 1 आहे आणि त्याचा घातांक 2 आहे, म्हणजे ते वर्ग समीकरण आहे. ओके, हे देखील वर्ग समीकरण आहे. समजलंय काय, सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवायचे की त्याच्यामध्ये चल किती आहेत. ओके, तर चल 1 पाहिजे, त्यानंतर त्या चलाचा घातांक किती पाहिजे, तर 2 पाहिजे. ज्या समीकरणामध्ये एक चल असेल व त्या चलाचा घातांक जर 2 असेल तर त्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण असे म्हणू शकतो. ओके, आता पुढे जात असताना आपण बघूया की एबीसीच्या किमती कशा काढायच्या. ओके, चला तर आता जो आपण टॉपिक बघितला त्यावरती एक्झाम्पल पेपरला कसे विचारलं जातात ते बघूया. ओके, बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी घेतलाय आपण, अजून आपण सर्व संच स्टार्ट केलेलं नाही. ओके, जे सॉल्ड एक्झाम्पल म्हणजे सोडवलेले एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेले ते आपण घेतलेले आहेत. प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ओळखा. म्हणजे जे खाली एक्झाम्पल दिलेले आहेत, उदाहरण दिलेले आहे, त्यापैकी वर्ग समीकरणे कोणती ते आपल्याला ओळखायचे आणि त्यानंतर बघा एबीसीच्या किमती लिहा. ओके, असा प्रश्न अनेक वेळा पेपरला विचारला गेलेला आहे. ओके, मग बघा या ठिकाणी 3 एक्झाम्पल आपण घेतलाय, 1, 2 आणि 3. यापैकी आपल्याला ओळखायचे की वर्ग समीकरणे कोणते आहेत आणि ते जर वर्ग समीकरणे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला एबीसीच्या किमती लिहायच्यात. ओके, मग सर्वप्रथम तुम्ही हे लक्षात ठेवायचंय की वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे. ओके, तर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असतंय बघा, ax चा वर्ग अधिक bx
अधिक सी बरोबर 0. ओके, हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. ओके, ज्या समीकरणामध्ये एक चल असेल आणि चलाचा घातांक जर 2 असेल तर त्याला आपण वर्ग समीकरण असं म्हणू शकतो. ओके, जर या तिघांपैकी आपल्याला एक चल समीकरणामध्ये दिसेल आणि त्याचा जर घातांक 2 दिसेल तर ते वर्ग समीकरण असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एक नंबरचं बघूया आपण. 3x चा वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. ओके, आणि बघा बरं याच्यामध्ये एक चल आहे का, तर बघा या ठिकाणी x आहे आणि त्या x चा घातांक 2 आहे. म्हणजे x नावाचं एक चल आहे आणि त्याचा घातांक 2 आहे, म्हणजे ते वर्ग समीकरण आहे. मग जर वर्ग समीकरण असेल तर एबीसीच्या किमती लिहूया. ओके, ए त्यानंतर बी आणि सी. ओके, आपलं जे सामान्य रूप आहे त्यासोबत आपण तुलना करूया आणि एबीसीच्या किमती लिहूया. ओके, तर बघा एक्स स्क्वेअर सोबत ए असतोय, मग एक्स स्क्वेअर सोबत या ठिकाणी 3 आहे, म्हणजे ए ची किंमत 3 झाली. त्यानंतर बघा एक्स सोबत बी असतोय. ओके, एक्स सोबत या ठिकाणी 2 आहे, म्हणजे बी ची किंमत 2 झाली. त्यानंतर सी जो असतोय तो कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक असतोय आणि तो वेगळा असतोय. ओके, मग या ठिकाणी सीच्या जागी 5 आहे, पण त्या 5च्या सोबत बघा मायनस साइन आहे म्हणजे वजा चिन्ह आहे, म्हणजे सी ची किंमत वजा 5 आहे. ओके, म्हणजे ए ची किंमत 3, बी ची किंमत 2 आणि सी ची किंमत वजा 5. हे वर्ग समीकरण होतं आणि त्यामध्ये एबीसी ची किमती आपण लिहिलेल्या आहेत. ओके, नंबर 2 कडे बघा. 4x अधिक 5 बरोबर 0. 5 क्षणी तुम्हाला समजेल की या ठिकाणी चल 1 आहे पण त्या चलाचा घातांक बघा 2 नसून 1 आहे. आपल्याला घातांक 2 पाहिजे. ओके, म्हणजे ते वर्ग समीकरण नाहीये आणि जर ते वर्ग समीकरण नाहीये तर त्या ठिकाणी आपण एबीसी ची किमती नाही लिहू शकत. ओके, नंबर 3 कडे जर आपण गेलो तर बघा 9y चा वर्ग अधिक 5 बरोबर 0. हे एक समीकरण दिलंय. ओके, सर्वप्रथम आपण बघूया त्याच्यामध्ये एक चल आहे का आणि चलाचा घातांक 2 आहे का. तर बघा त्या ठिकाणी गेलो आपण तर त्या ठिकाणी y नावाचं चल आहे आणि त्या y चा घातांक बघा 2 आहे. ओके, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे की एक चल आणि चलाचा घातांक 2. ओके, म्हणजे y नावाचं एक चल आहे त्याचा घातांक 2 आहे, म्हणजेच ते वर्ग समीकरण आहे. ओके, आणि जर ते वर्ग समीकरण आहे तर आपल्याला आता एबीसीच्या किमती लिहायच्यात. ओके, तर बघा याची जी तुलना आहे आपण ती आपल्या सामान्य रूपासोबत करू. एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. ओके, याच्या सोबत तुलना करूया. तर बघा एक्स चा वर्ग म्हणजे वाय चा वर्ग सोबत जो आहे तो आपला ए आहे. ए ची किंमत 9 झाली. त्यानंतर बघा एक्स सोबत बी. ओके, आता बघा या ठिकाणी एक्स एकटा आहे, त्या ठिकाणी वाय एकटा कुठे आहे का नाही. या ठिकाणी बी ची किंमत जी असेल ते 0 असणार आहे. ओके, आणि हा जो 5 आहे बघा तो सी सारखा आहे, म्हणजे सी ची किंमत 5 आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी ए ची किंमत 9 आहे आणि बी त्या ठिकाणी 0 आहे आणि सी ची किंमत किती आहे 5. ओके, अशा प्रकारे तुम्ही जर पेपरला आलं की वर्ग समीकरण कोणते ते ठरवा तर त्याच्यामध्ये एक चल बघायचंय आणि चलाचा घातांक 2 बघायचं. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ते वर्ग समीकरण असणार आहे आणि त्यानंतर एबीसी ची किमती कशा काढायच्या तर बघा तुलना करून काढायच्यात. ओके, जर तुम्ही 3 नंबरचं एक्झाम्पल बघितलं तर त्या ठिकाणी बघा बीएक्स नावाची जी टर्म आहे बघा ती दिलेलीच नव्हती, म्हणून त्या ठिकाणी बी ची जी व्हॅल्यू आहे ती 0 आहे. ओके, आता पुढे जात असताना आपण बघूया की वर्ग समीकरणाची मुळे ओळखायची कशी. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया सर्व संच 1.1 मध्ये असणारा पुढचा टॉपिक. ओके, तो आहे बघा वर्ग समीकरणाची मुळे. हा जो वर्ग समीकरणाची मुळे नावाचा टॉपिक आहे बघा हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. याच्यावरती अगदी डायरेक्ट 3 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, मग आपण बघूया वर्ग समीकरणाची मुळे नेमकं ओळखायची कशी. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सर्वप्रथम तुम्ही ओळखायचे की ती वर्ग समीकरण आहे का. तर बघा याच्यामध्ये एक चल आहे आणि चलाचा घातांक 2 आहे, म्हणजे हे तर वर्ग समीकरण झालं. त्यानंतर बघा या वर्ग समीकरणासमोर 2 किमती दिलेल्या असतील. ओके, एक आहे -6 दुसरा आहे बघा 2. ओके, या दोघांपैकी तुम्हाला एक्सच्या जागेवरती आधी -6 टाकायचंय आणि त्यानंतर एक्सच्या जागेवरती 2 टाकायचंय आणि तुम्हाला हे बघायचंय की या दोघांपैकी या समीकरणाची जी व्हॅल्यू आहे बघा म्हणजे किंमत ती 0 कुठे भेटते. ज्या ठिकाणी या समीकरणाची किंमत 0 भेटणार आहे ते आपल्या वर्ग समीकरणाचं मूळ असणार आहे. ओके, मग काय करूया आपण. ओके, दोन्ही किमती घेऊया. एक नंबर बघा, जर एक्स बरोबर ओके आधी एक्स ची किंमत आपण -6 टाकूया. ओके, -6 आपली जी उजवी बाजू आहे ती लिहून घेऊया. बघा डावी बाजू आहे. ओके, डावी बाजू किती आहे बघा आपली एक्स चा वर्ग अधिक 5x वजा 6. ओके, आता ज्या ठिकाणी एक्स दिसतोय त्या ठिकाणी -6 टाकायचं आहे. जर आपल्याला किंमत शेवटी 0 भेटली तर हे वर्ग समीकरणाचं मूळ असणार आहे आणि जर 0 भेटली नाही तर ते वर्ग समीकरणाचं मूळ नसणार आहे. ओके, मग बघा एक्सच्या ठिकाणी -6 टाकायचंय. त्या -6 चा बघा या ठिकाणी वर्ग आहे अधिक 5 चा आणि x चा गुणाकार आहे, म्हणजे कंसामध्ये x ची किंमत -6 त्यानंतर -6. या ठिकाणी x दिसतो तर -6 टाकलाय, x दिसतो तर -6. ओके, आता बघा 6 चा वर्ग 36 असतो आणि -6 असेल तरी कोणत्याही मायनसचा वर्ग प्लस मध्येच असतो. ओके, अगदी बघा 2 चा वर्ग जर बघितला तुम्ही तर 2 चा वर्ग 4 असतो, पण -2 चा बघितलं तर -2 चा देखील वर्ग किती असतो 4 असतो.
ओके, मग 6चा वर्ग 36 झाला. त्यानंतर बघा 5 झाले 30. ओके, प्लस आणि मायनस बघा झाले मायनस. त्यानंतर बघा -6. ओके, 36 मधून 30 गेले तर बघा 6 राहिले, वजा 6. ओके, 6 मधून 6 गेले 0. ओके, बरोबर उजवी बाजू. ओके, म्हणजे बघा x ची किंमत वजा 6 टाकल्यानंतर हे जे समीकरण आहे वर्ग समीकरण त्याची किंमत आपल्याला 0 भेटली. ओके, म्हणजेच x बरोबर वजा 6 हे वर्ग समीकरणाचे मूळ आहे. ओके, वर्ग समीकरणाचे मूळ आहे. ओके, आता आपण काय करूया, आता x ची किंमत 2 घेऊया आणि बघूया उत्तर बरोबर 0 भेटतंय का. ओके, मग परत एकदा जर x बरोबर 2. ओके, आपली डावी बाजू काय आहे बघा, डावी बाजू x चा वर्ग अधिक 5x, x चा वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0 आणायचंय आपल्याला. ओके, 0 आणायचंय आपल्याला. ओके, ज्या ठिकाणी x दिसतोय त्या ठिकाणी आपण 2 टाकूया. ओके, 2 त्या 2चा वर्ग अधिक 5चा आणि 2चा गुणाकार. ओके, त्यानंतर वजा 6. ज्या ठिकाणी x दिसतोय तिथं 2 टाकलाय, ज्या ठिकाणी x दिसतोय त्या ठिकाणी 2 टाकलाय. ओके, आता काय करायचं, आधी 2चा वर्ग असतो 4 अधिक 5 दुणे होतात 10 आणि वजा 6. ओके, त्यानंतर बघा 4 आणि 10 14 वजा 6. 14 मधून 6 गेले 8. ओके, ही बघा जी डावी बाजू होती ती आपल्या उजवी बाजू आपली 0 होती म्हणजे 0, तर तिच्या बरोबरीत नाही भेटले. ओके, म्हणजे उजवी बाजू म्हणजे डावी बाजू ही उजव्या बाजूला बरोबरीत नाही भेटलेली. म्हणजेच ओके, हे जे x बरोबर 2 आहे हे वर्ग समीकरणाचे मूळ नसणार आहे. मग आपण कसं लिहू शकतो, x बरोबर 2 हे वर्ग समीकरणाचे मूळ नाही, वर्ग समीकरणाचे मूळ नाही. ओके, तर अशा प्रकारे आपण काय काय बघितलं बघा आजच्या लेक्चर मध्ये. आपण बघितलं सर्व संच 2.1 साठी लागणारे सर्व बेसिक. सर्वप्रथम आपण हे बघितलं की वर्ग समीकरण ओळखायचं कसं, त्यानंतर एबीसीच्या किमती कशा फाइंड करायच्या म्हणजे कशा शोधायच्या. त्यानंतर शेवटचा टॉपिक आपण बघितला वर्ग समीकरणाची मुळी कशी फाइंड करायची. ओके, वर्ग समीकरणाची मुळे कसे फाइंड करायचे, तर जी किंमत आपल्याला दिलेली आहे ती जर आपण चलाच्या ठिकाणी टाकली आणि जर किंमत आपल्याला 0 भेटली म्हणजे जर आन्सर 0 आलं तर ते वर्ग समीकरणाचं मूळ असणार आहे. जसं की बघा वजा 6 टाकल्यानंतर आपल्याला 0 किंमत भेटली. ओके, 2 टाकल्यानंतर आपल्याला 8 भेटला. ओके, म्हणजे हे वर्ग समीकरणाचं मूळ होतं आणि वर्ग समीकरणाचं मूळ नव्हतं. ओके, जर आजचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल म्हणजे हा जर बेसिकचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर सर्व संच 2.1 तुम्हाला अगदी सोपा जाणार आहे. ओके, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका. ओके, थँक्यू.